हाय हॅलो नमस्कार, मी प्रणिता स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. बघू शकता इथे भरपूर क्वांटिटीमध्ये मस्त कुरड्या आम्ही तळून घेतलेल्या होत्या. त्यानंतर इथे तिखट पापड्यासुद्धा केलेल्या आहे आणि इतकं भरपूर सगळे केलं नाही तर अखाजीची मजाच काय, म्हणजे अक्षय तृतीयेची मजा काय. आमच्या इकडे याला अखाजीसुद्धा म्हणतात. त्यानंतर तिखट पापड्या आणि ते गुळाच्या पापड्या देखील केलेल्या होत्या. याची मी रेसिपी तुमच्याशी शेअर केली नाही, नेक्स्ट टाईम नक्की करेल. बघा इथे कणिक वगैरे मळून झालेली होती. त्यानंतर इथे गहुल्या कचुलाचा खास असा आज आमरस केलेला होता. तर आमच्या भागामध्ये गहुल्या आणि कचुला म्हणजेच एक असं पदार्थ असतो, तो त्यामध्ये ॲड करून त्याचा आमरस केला जातो. छान एकदम टेस्टी असा तो आमरस असतो. आता इथे कढी वगैरे झालेली होती. त्यानंतर भात वगैरे करून झालेला होता. बऱ्यापैकी आजचा स्वयंपाक खूप जास्त करावा लागतो, त्यामुळे लवकर उठून सगळं आवरून मी स्वयंपाकाला इथे लागलेली होती. त्यानंतर गवारच्या शेंगाची भाजीसुद्धा केलेली आहे. भेंडीची भाजीसुद्धा करायची होती, तीसुद्धा करून घेतलेली होती. मुलांना भेंडीची भाजी आवडते, त्यामुळे थोडी जास्त प्रमाणामध्ये ही केलेली आहे. आणि आजच्या दिवशी खूप सगळा स्वयंपाक करावा लागतो. तर सकाळी उठून लवकर लागलं म्हणजे वेळेत होऊन जातं आणि 12-1 पर्यंत पात्र वगैरे टाकावं लागतं. नंतर वड्याचीसुद्धा इथे भाजी करून घेतलेली होती. पापड वगैरे तळून घेतलेले होते. आता फक्त माझ्या पोळ्या टाकायच्या होत्या. आता छान अशा 4 पदरी पोळ्या इथे करून घेतलेल्या आहे. आजच्या दिवशी आम्ही अशाच छान तेलाच्या पोळ्या करतो. तर आता इथे माझे सासरे पूजा करून घेणार होते. हे माझे आजच सासरे आणि सासूबाई आहेत. तर आजच सासरे आणि आजच सासूबाई आहेत. तर त्यांची पूजा वगैरे आता करून घेतली. त्यानंतर पात्र वगैरे टाकून घेतलेले होते. वेळेत आमचा स्वयंपाक देखील आवरलेला होता. त्यानंतर इथे सासूबाईंनी देखील पूजा करून घेतलेली होती. आम्ही सगळ्यांनी पूजा वगैरे करून घेतली. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. तुमच्या भागात कसा काय साजरी करते अक्षय तृतीया कमेंटमध्ये सांगा. बाय.